तर नमस्कार मित्रांनो, माझ्या हातामध्ये आता आमरसाचा डब्बा आहे। आता आंब्याचा सीझन चालू आहे आणि तुम्हाला माहितीच आहे आंब्याचा सीझन फक्त 2 महिनेच असतो, नंतर मग आंबे संपतात। म्हणून मग वर्षभर आंब्याची चव अनुभवण्यासाठी मँगोचा पल्प बनवला जातो, जेणेकरून आपल्याला वर्षभर आंब्याची चव घेता येईल। आणि हा आमरस कसा बनवायचा याची संपूर्ण प्रोसेसचाच व्हिडिओ आपण बघणार आहोत। आणि मी आलो आहे आता आमच्याच घरी, कारण आमच्याच घरी मँगोचा पल्प बनवतात। चला तर बघूया मग संपूर्ण प्रोसेस कशी असते ती। तर हे सगळे आमरसाचे आंबे आहेत। आमरसाचे आंबे थोडे डागी असतात, म्हणजे त्यांना फक्त बाहेरूनच डाग असतात, पण आतमधून ते एकदम चांगले असतात। सर्वात आधी तर ह्या आंब्यांना चांगलं वॉश करून घ्यावं लागतं। आणि वॉश करून झाल्यानंतर प्रत्येक आंब्याला असं कट करावं लागतं, जेणेकरून कुठला आंबा आतमध्ये किडलाय किंवा खराब झालाय ते समजतं। आता सर्व आंबे कट करून झालेत। या आंब्यांना आता मशीनमध्ये टाकायचं आहे। आंब्यांना मशीनमध्ये टाकलं की ऑटोमॅटिक एका बाजूने आंब्यांचा चांगला रस निघतो आणि दुसऱ्या बाजूने आंब्याच्या कोय आणि साली सेपरेट होतात। याचा उपयोग खतासाठी केला जातो। आणि आता हा तयार झालेला रस ह्या मोठ्या टोपामध्ये ट्रान्सफर केला जातो आणि ही रसाला ढवळायची मशीन आहे। याच्या खाली गॅस पेटवलेला असतो आणि वरती मोटार असते, ती कंटिन्यू आमरसाला ढवळत असते, त्यामुळे आमरस खालून जळत नाही। आणि हा शुगर लेवल चेक करायचा मीटर आहे, यामध्ये आमरसाची शुगर लेवल चेक केली जाते। आमरसाला 90 डिग्रीपर्यंत बॉईल करावं लागतं, मग ते पण टेम्परेचरसारखं चेक करावं लागतं। आणि हे आमरसाचे रिकामे डबे आहेत, हे गुजरातवरून मागवावे लागतात आणि ह्या रिकाम्या डब्यांना पण एकदा गरम पाण्यातून काढावं लागतं। आता रस पण चांगला 90 डिग्रीमध्ये बॉईल झाला आहे। या रसाला आता डब्यामध्ये भरून घेऊया। हा रस असा उकळता डब्यामध्ये भरून सील करावा लागतो। रस उकळत असल्यामुळे थोडं हे काम रिस्कीच आहे। आणि ही टीन सील करायची मशीन आहे, ह्यामध्ये डब्बा सील केला जातो। आता हे सील केलेले डबे पुन्हा एकदा गरम पाण्यामध्ये ठेवावे लागतात आणि या डब्यांना पण चांगलं बॉईल करावं लागतं। जवळजवळ 45 मिनटं या डब्यांना बॉईल करावं लागतं। डबे आता इथे बॉईल होत आहे, तोपर्यंत आता साफसफाईला पण सुरुवात झाली आहे। साफसफाई तर खूप महत्त्वाची आहे। हायजीन खूप मेंटेन ठेवावं लागतं, कारण ह्या मशीन आता उद्या पुन्हा वापरायच्या आहेत। 45 मिनटं आता झालेत, डबे पण आता चांगले बॉईल झालेत आणि या गरम गरम डब्यांना पुन्हा एकदा थंड पाण्यामध्ये ट्रान्सफर करावं लागतं।
डबे आता थंड झालेत. डबे पाण्यामध्ये असल्यामुळे ते ओले असतात, म्हणून त्यांना चांगल्या सुक्या फडक्याने पुसून त्यांना कोरडे करावे लागतात. जर त्यामध्ये पाणी राहिलं तर डबे पत्र्याचे असल्यामुळे ते गंजण्याची शक्यता असते. डबे आता पुसून झालेत. त्यांना आता थोडा वेळ फॅनखाली रूम टेम्परेचरमध्ये ठेवावं लागतं. त्यांना डायरेक्ट असं बॉक्समध्ये नाही भरू शकत. तर आता आपले डबे एकदम रेडी झालेत. आता फक्त एकच शेवटचं काम उरलं आहे. आपल्या नावाचं ब्रँडिंग असलेला हा स्टिकर डब्यावरती चिकटवायचा आहे, साई मँगो. आणि हा स्टिकर चिकटवायचं काम माझंच असतं. तर मी आता हा स्टिकर चिकटवून घेतो. तर आता फायनली आपला पूर्ण डब्बा एकदम रेडी झाला आहे बाजारामध्ये विकण्यासाठी. सकाळी 8 वाजता सुरुवात केलेली कामाला आणि आता संध्याकाळचे 7 वाजलेत. तर एवढा टाईम लागतो डबे बनवायला, कारण सर्व प्रमाणातच करावं लागतं. जरा जरी काय चूक झाली तरी मग आमरस आतमध्ये खराब होतो. आणि ह्या डब्याचं सील न ओपन करता 2 वर्ष आरामात टिकतो. आणि ह्या डब्याचं डबे बनवण्याचं आपल्याकडे फूड लायसन पण आहे. त्यामुळे घाऊक आणि किरकोळमध्ये आपण ऑफिशियली विकू शकतो. आणि या डब्यावरती किंमत तरी आता आम्ही छापलेली आहे 400 रुपये. पण कमी जास्त करून ॲडजस्ट करून आम्ही हा डबा विकतो. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगा. बाकी भेटू मग आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.